संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी आंबीदुमाला बोटा परिसरातील कच नदीवरील कोटमारा धरण जोरदार पावसाने भरून वाहू लागलं आहे। गेल्या वर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे कोटमारा धरणामध्ये पाण्याची आवक झाली नव्हती। तब्बल 25 वर्षांनंतर या धरणाने तळ गाठला होता, त्यामुळे दुष्काळाचे चटके या परिसरामध्ये चांगलेच बसले होते। कच नदी उगम पावणाऱ्या ब्राह्मणवाडा परिसरात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये झालेल्या जोरदार मोसमी पावसानं या धरणातही पाण्याची आवक सुरू झाली। पुन्हा एकदा मोसमी पावसाचे आगमन झाल्याने या नदीला सोमवारी पुन्हा एकदा पूर आल्याने पाहता पाहता हे धरण सायंकाळी 5च्या सुमारास भरून वाहू लागले। पाणी वाढत गेल्याने या धरणाखालील आंबीदुमाला परिसरातील पुलावरून पाणी वाहू लागल्याने बोटा आंबीदुमाला ही वाहतूक काही तास ठप्प झाली होती। धरण भरल्यामुळे कुरकुटवाडी सरपंच अरुण कुरकुटे, उपसरपंच गेनभाऊ गव्हाणे, आंबीदुमाला सरपंच सुवर्णा शिंदे, बोटा सरपंच विकास शेळके, पोलीस पाटील शिवाजी शेळके, माजी सरपंच महादू शेळके, सीताराम शेळके, पांडू शेळके, शंकर पानसरे, संतोष पानसरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संतोष शेळके यांनी पाण्याचं पूजन केलं। या प्रसंगी माजी सरपंच महादू शेळके यांनी ओव्हरफ्लो होणारं पाणी हे कॅनलमध्ये सोडण्याची मागणी केली। बोटा, कुरकुटवाडी, तळपेवाडी, आंबीदुमाला या परिसरातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंद झालेला आहे, कारण की 2-3 वर्ष सातत्याने दुष्काळ होता। दुष्काळामध्ये लोक जगडत होती, परंतु धरणामध्ये पाणी नव्हतं। त्यामुळे यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे। परंतु 25-30 वर्षापूर्वी हे धरण झालेलं आहे, परंतु ह्या धरणाला कॅनल आहे। ह्या धरणाच्या कॅनलला आतापर्यंत पाणी 10-12 वर्ष गेलेलं नाही। ह्या पाण्यावर ह्या कॅनल दुरुस्तीसाठी 2,90,00,000 रुपयाची तरतूद होऊन काम झालेलं आहे, परंतु ओव्हरफुलच्या पाण्याने टेस्टिंग करावा असा शासनाचा आदेश असतो। यावर्षी योगायोगाने धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे, तर ओव्हरफुलच्या पाण्यावर ह्या कॅनलची टेस्टिंग होऊन संबंधित ज्या ठिकाणी पाणी नाही त्या कॅनल खालचे जे पाझर तलाव आहेत, नाला बिल्डिंगी आहेत, ह्या पूर्णपणे भरून घेता येईल व दुष्काळी भागाला हे उपयुक्त ठरेल। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संतोष शेळके आणि बोटाचे सरपंच विकास शेळके यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या ठिकाणी बोटा, कुरकुटवाडी, आंबीदुमाला, मसवंडी आणि परिसरासाठी वरदान ठरणारं कोटमारा धरण या 100% भरलेलं असल्यामुळं या ठिकाणी बोटा परिसरातील सर्व शेतकरी या ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये आहेत। गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण अतिशय अल्प असल्या कारणाने या धरणामध्ये पाणी आलेलं नाही आणि अतिशय उन्हाळ्यामध्ये पाण्याची सिंचनासाठी याशिवाय पण पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांना अतिशय वणवण करावी लागले। 6-6, 7-7 दिवसानंतर गावाला पाणी पुरवठा करण्याची वेळ आली। त्याचं कारण या धरणामध्ये पाणी नसल्यामुळं पाणी देता येत नाही। पाणी विहिरीमध्ये पर्क्युलेशन ह्या धरणाच्या दाबामुळे होत असतं आणि ते पाणी आपण ग्रामस्थांसाठी देत असतो। दाब नसल्यामुळं, धरणामध्ये पाणी नसल्यामुळं विहिरीला पाणी नव्हतं आणि जसं पर्क्युलेशन होईल त्या प्रमाणामध्ये पाणी देण्याचा ग्रामपंचायतीने प्रयत्न केला। अतिशय आनंदमय वातावरण आहे। 2-3 वर्षानंतर हे धरण भरलेलं आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सिंचनासाठी अतिशय गरजेचा असलेला हा प्रकल्प यावेळेस पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। सरपंच साहेबांनी आत्ताच सांगितलं त्यानुसार जर ह्या कॅनॉलची टेस्टिंग जर झाली तर संबंधित याच्या खाली मोडणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याचा चांगला फायदा होईल आणि शेतकरी सुखी होईल। आत्ताच्या या पावसाने आणि धरण भरण्याने ग्रामस्थ अतिशय सुखावलेले आहेत, आनंदमय वातावरणामध्ये आहेत। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर।